नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण भौमितिक रचनामध्ये मूलभूत रचना शिकणार आहोत. पहिली रचना आपण करणार आहोत ए बी बरोबर 5.8 सेंटीमीटर काढा. तर रेषाखंड कशा प्रकारे तुम्हाला काढता येऊ शकतो ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला ए बी हा रेषाखंड काढताना हा शून्य आपण पहिल्यांदा घ्यायचा आहे. शून्यावर मार्किंग करूया. शून्य, त्यानंतर 5.8 सेंटीमीटर म्हणजे 5च्या पुढे आपल्याला 8 मिलीमीटर घ्यावं लागतील. तर इथे 5 नंतर 5.5, 6, 7 आणि 8 अशा प्रकारे आपल्याला इथे हा बी मिळेल आणि हा ए आहे. म्हणजे हे आपण एकत्र जोडूया. ए बी हा रेषाखंड आपण 5.8 सेंटीमीटर हा इतक्या लांबीचा घेतलेला आहे. त्याला आपण नाव देऊया. तर इथे हा ए आहे आणि इथे बी आहे. तर ह्याची लांबी आपण 5.8 सेमी इतकी घेतलेली आहे. अशा प्रकारे दिलेल्या लांबीचा रेषाखंड तुम्ही काढू शकता. आता आपण कोन कसा काढायचा आहे तो बघूया आणि त्याचा एकरूप कोन कसा काढायचा तो बघूया. कोन ए बी सी बरोबर 75 अंश काढा. कोन ए बी सी चा एकरूप कोन काढा पी क्यू आर. कोन ए बी सी चा एकरूप कोन पी क्यू आर काढण्यासाठी आपल्याला प्रथम कोन ए बी सी बरोबर 75 अंश काढावा लागेल. प्रथम कोन ए बी सी बरोबर 75 अंश काढण्यासाठी त्याचा शिरोबिंदू आहे बी. जर आपण किरण बी ए पासून जर सुरुवात केली तर कोन कसा काढता येईल आणि किरण बी सी पासून जर सुरुवात केली तर आपण कोन कसा काढायचा ते दोन्ही प्रकारे इथे आपण समजून घेऊया. सुरुवातीला आपण कोन ए बी सी 75 अंश काढण्यासाठी शिरोबिंदू बी चा वापर करणार आहे. जर किरण बी ए चा जर आपण वापर केला तर याची दिशा या बाजूला तुम्ही दाखवू शकता आणि किरण बी सी चा जर वापर केला तर तुम्हाला आता आपण ह्या किरणांना नाव देऊया. तर इथे हा शिरोबिंदू बी आहे आणि इकडे ए हा ए म्हणजे हा किरण बी ए होईल. आणि जर आपण शिरोबिंदू बी इथे घेतला आणि बी सी हा बी सी या बाजूला घेतला तर 75 अंशाचा कोन काढायचा असेल तर यामध्ये कोणती एक पद्धत तुम्ही वापरायची आहे. पण इथे आता समजून सांगताना दोन्ही पद्धतीने सांगत आहे. आता आपल्याला कोन बी च्या ठिकाणी 75 अंश कोन घेण्यासाठी कोनमापकाचा मध्यबिंदू बी ह्या शिरोबिंदूला जुळवायचा आहे. कोनमापकाची खालची बाजू किरण बी ए ला जुळवायची आहे. तर आपण शिरोबिंदू बी या ठिकाणी मध्यबिंदू जुळवूया. शिरोबिंदू बी हा कोनमापकाच्या मध्यबिंदूला घेतलेला आहे आणि खालची जी रेषा आहे ती आपण बी ए किरणाला जुळवली आहे. आता आपण बी ए किरणाचा वापर करायचा असेल तर ह्या बाजूच्या शून्यांनी आपल्याला 75 अंश मोजावं लागेल. तर इथे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 80 आणि 70च्या मध्ये आपल्याला इथे बरोबर 75 मिळेल. तर या ठिकाणी आपण मार्किंग केलेलं आहे 75 अंश. आता आपण तो जोडूया. तर इथे आपल्याला हा सी बिंदू मिळेल. तर हा ए बी सी हा आपण कोन ए बी सी आपण 75 अंश काढलेला आहे. आता इथे किरण बी ए चा वापर केलेला आहे. आता किरण बी सी चा जर वापर करायचा असेल तर कोन कसा काढायचा आहे तर त्यासाठी परत मध्यबिंदू शिरोबिंदूला तंतोतंत घ्यायचा आहे. कोनमापकाची खालची बाजू ही बी सी ला तंतोतंत जुळवायची आहे. बी ह्या शिरोबिंदूला कोनमापकाचा मध्यबिंदू तंतोतंत जुळवलेला आहे आणि खालची बाजू ही या बी सी किरणाला तंतोतंत जुळवलेली आहे. आता आपल्याला 75 अंशाचा कोन घ्यायचा आहे. तर बी सी बाजूकडून जो शून्य येईल त्याकडून आपल्याला मोजायला सुरुवात करायची आहे. तर इथे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 70 आणि 80च्या मध्ये आपल्याला इथे 75
अंश मिळतील. तर इथे आपण मार्किंग केलेलं आहे. तर ते आपण इथे बाण दाखवूया. तर या बाजूला इथे ए येईल. तर अशा प्रकारे ए बी सी आपल्याला हा 75 अंशाचा मिळालेला आहे. आता इथे दोन्ही पद्धतीने आपण कोन काढलेला आहे. तुम्हाला कोन काढायला लावला असेल तर कोणत्याही पद्धतीने तुम्ही काढा, फक्त मोजताना तुम्ही व्यवस्थित तो मोजला पाहिजे. समजा इथे ए बी सी हा 75 अंशाचा काढलेला आहे, त्याला एकरूप कोन आपल्याला पी क्यू आर काढायचा आहे. आता कोनमापकाचा वापर न करता आपण हा 75 अंशाचा कोन पी क्यू आर कसा काढायचा आहे तो बघणार आहोत. शिरोबिंदू क्यू आहे आणि आपण क्यू आर काढूया. तर इथे अंदाजे पट्टीने तुम्ही क्यू आर काढायचे आहे. तर इथे आपण क्यू आर हा किरण क्यू आर काढलेला आहे. अंदाजे इथे हा क्यू आर पुढे काढायचा आहे. कोनमापकाचा वापर न करता कोन कसा काढायचा आहे तो आपण बघण्यासाठी आपण कंपासमध्ये अंदाजे अंतर घेतलेलं आहे. बी ह्या शिरोबिंदूवर तुम्हाला ठेवायचं आहे. तर बी ह्या शिरोबिंदूवर ठेवल्यानंतर अंदाजे माप घेऊन एक चाप काढायचा आहे. आता अंतर न बदलता तुम्हाला क्यू ह्या शिरोबिंदूवर ठेवून परत तेवढ्याच मापाचा चाप घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या कोनामधलं अंतर मोजायचं आहे. ह्या कंपासमध्ये ह्या कोनामधलं ज्या चाप आपण काढला होता त्यामध्ये ते अंतर मोजून घ्यायचं आहे. बरोबर तंतोतंत घ्या, म्हणजे तुमचा कोन जेवढा मापाचा आहे तेवढाच बरोबर येईल. ते आपण कंपासमध्ये घेतलेलं आहे. आता ते अंतर आपल्याला ह्या बिंदूवर ठेवायचं आहे इथे. तर इथे आपण जो चापवर जो बिंदू मिळालेला आहे, तर इथं कोनामधलं जे अंतर आहे त्यातून आपल्याला कंस करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा बिंदू मिळेल. तर ह्या बिंदूतून आपण जर हा क्यू शिरोबिंदूतून पुढे वाढवला तर इथे क्यू बिंदूतून हा किरण जर वाढवला तर इथे पी बिंदू येईल. तर इथे किरण क्यू पी मिळेल. तर इथे या पद्धतीने कोन पी क्यू आर हा 75 अंशाचा मिळेल. जर कोनमापकाने तो मोजला तर बरोबर 75 अंश आला पाहिजे. तर तुम्ही मोजून सुद्धा बघू शकता. जर तुम्ही कोनमापकाने मोजला तर तो बरोबर 75 अंश येईल. हा 70 आणि 80च्या बरोबर 75 अंश येईल. तर अशा प्रकारे आपण कोन ए बी सी ला कोन पी क्यू आर हा एकरूप काढलेला आहे. कोन पी क्यू आर बरोबर 130 अंश काढा. कोन पी क्यू आरचा कोन दुभाजक काढा. सुरुवातीला आपण कोन पी क्यू आर बरोबर 130 अंशाचा काढूया. त्यासाठी आपण क्यू आर ह्या किरणाचा वापर करूया. किरण काढताना तुम्हाला अंदाजे काढायचा आहे. कोन पी क्यू आर काढण्यासाठी शिरोबिंदू क्यू आहे. आपण क्यू आर ह्या किरणाचा जर वापर केला तर आपण अंदाजे किरण काढूया. किरण क्यू आर. तर त्यासाठी इकडे या बाजूला बाण दाखवूया. तर इथे क्यू आर आपण किरण काढलेला आहे. क्यू ह्या शिरोबिंदूजवळ आपल्याला 130 अंशाचा कोन घ्यायचा आहे. कोनमापकाच्या साहाय्याने आपण तो 130 अंशाचा घेऊया. क्यू शिरोबिंदूशी आपण कोनमापकाचा मध्यबिंदू तंतोतंत जुळवलेला आहे आणि खालची कोनमापकाची बाजू क्यू आर ह्या किरणाला तंतोतंत जुळवलेली आहे. आता आपल्याला 130 अंशाचा कोन घेण्यासाठी आपल्याला ह्या शून्याचा वापर करावा लागेल. तर 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130. तर 130 अंशाचा आपल्याला कोन इथे मार्किंग करायचं आहे. तर इथे आपण 130 वर मार्किंग केलं. पट्टीने इथे पी बिंदू घेऊया. पट्टीने जोडल्यानंतर इथे आपण पी बिंदू घेतलेला आहे. कोन पी क्यू आर आपण 130 अंशाचा कोनमापकाच्या साहाय्याने काढलेला आहे. आता आपल्याला ह्या कोनाचा कोन दुभाजक काढायचा आहे. तो कसा काढायचा तो बघूया आपण. कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्यायचं आहे. क्यू शिरोबिंदूवर आपण लोखंडी टोक ठेवायचं आहे
आणि अंदाजे अंतर घेऊन एक चाप घ्यायचा आहे. हलक्या हाताने एक चाप घ्यायचा आहे. आता आपल्याला दोन बिंदू मिळालेले आहेत. या कोनावर दोन बिंदू मिळालेले आहेत. इथे x मिळाला आहे, इथे y मिळालेला आहे. आता कोन दुभाजकाचा बिंदू मिळवण्यासाठी कोन PQR वर आपल्याला x आणि y हे दोन बिंदू मिळालेले आहेत. आता आपण x आणि y ह्या बिंदूचा वापर करून कोन दुभाजकाचा बिंदू कसा मिळवायचा तो बघूया. आपण पुन्हा अंदाजे अंतर घ्यायचं आहे. इथे y आणि x वर आपल्याला ठेवून परत बिंदू मिळवायचा आहे. सुरुवातीला आपण x वर अंदाजे माप घेऊन x या बिंदूवर लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि अंदाजे माप घेऊन कोनाच्या अंतर्भागामध्ये एक चाप घेऊया. आता अंतर न हलवता आपल्याला y वर ठेवायचं आहे लोखंडी टोक. y वर लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि पहिला जो चाप घेतलेला आहे त्याच्यावर पुन्हा आपण चाप घेऊन कंस मिळवूया. तर अशा प्रकारे आपल्याला एक बिंदू मिळेल. तर इथे आपला कोन दुभाजकाचा बिंदू मिळेल. Q ह्या शिरोबिंदूतून मिळालेला बिंदू जर आपण जोडला पट्टीने, आपण Q बिंदूतून हा मिळालेला बिंदू जर जोडला तर आपल्याला कोन दुभाजकाचा बिंदू मिळेल. इथे तुम्ही कोणताही बिंदू घेऊ शकता. इथे M बिंदू घेऊ शकता. मिळालेला बिंदू जो आहे त्याला नाव देऊया आपण M. कोन दुभाजक काढण्यासाठी ह्या स्टेप तुम्हाला कराव्या लागतील. किरण QM हा कोन PQR चा कोन दुभाजक आहे. याचा अर्थ कोन PQR चे या QM मध्ये दोन समान भाग होतात. तर अशा प्रकारे आपण कोन दुभाजकाची कृती केलेली आहे. PQ बरोबर 5.7 सेमी काढून त्याचा लंब दुभाजक काढा. त्यासाठी आपल्याला PQ बरोबर 5.7 सेमी ही पट्टीमध्ये मोजून घ्यावं लागेल. सुरुवातीला आपण आपल्या शून्यापासून 5, त्यानंतर 5.5, 6 आणि 5.7. तर 5.7 वर आपण मार्किंग केली आणि हे आपण पट्टीने जोडूया. आता यास आपण नाव देऊया PQ. तर हा 5.7 सेमी आपण घेतलेला आहे. PQ हा 5.7 सेंटीमीटर आपण काढलेला आहे. आता याचा लंब दुभाजक काढण्याची कृती बघूया आपण. तर कंपास घ्यावा लागेल आणि कंपासमध्ये ह्या PQच्या निम्म्यापेक्षा जास्त अंदाजे अंतर घ्यायचं आहे. तर आपण Q ह्या बिंदूवर लोखंडी टोक ठेवूया आणि निम्म्यापेक्षा जास्त अंदाजे अंतर घेऊया. तर वरच्या बाजूनी एक चाप टाकायचा आहे आणि तेवढंच अंतर न हलवता खालच्या बाजूनी एक चाप टाकायचा आहे. आता अंतर न बदलता आपल्याला P वर ठेवायचं आहे. आता आपण जो चाप पहिले घेतले होते त्यावर कंस मिळवूया. तर इथे आपल्याला कंस मिळतील. तर अशा प्रकारे आपण हे जर दोन बिंदू, हे मिळालेले दोन जे बिंदू आपण पट्टीने जोडूया. तर हे पट्टीने व्यवस्थित आपण जोडलं तर आपल्याला लंब दुभाजक भेटेल. तर हा लंब दुभाजक म्हणजे इथं 90 अंशात छेदेल आणि या PQ चे दोन समान भाग करेल. तर इथे आपण M हा बिंदू घेऊया. इथे आपण L नाव देऊया, L रेषा. तर ही L रेषा M बिंदूमध्ये PQ ह्या रेषाखंडाला M मध्ये 90 अंशात छेदते आणि PQ चे दोन समान भाग करते. अशा प्रकारे आपण रेषाखंडाचा लंब दुभाजक काढू शकतो. AB बरोबर 8.2 सेमी काढून त्याचे 5 समान भाग करा. आता रेषाखंडाचे समान भाग कसे करायचे आहेत ते आपण यामध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपण AB ही 8.2 सेमी काढणार आहे. तर पट्टीमध्ये आपण पहिल्यांदा 0 मार्किंग करूया. त्यानंतर 8.2 म्हणजे 8 नंतर 2 मिलीमीटरची घरं. तर अशा प्रकारे आपल्याला 8.2 चा रेषाखंड AB मिळेल. तर इथे A नाव देऊया आणि इथे B.
तर हा 8.2 सेंटीमीटर आपण ए बी पट्टीने काढलेला आहे. आता ए बी ह्या रेषाखंडाचे आपल्याला समान 5 भाग करायचे आहेत. ए बी ह्या रेषाखंडाचे समान भाग करताना ए ह्या ठिकाणी खालच्या बाजूनी आपण लघुकोन घ्यायचा आहे. इथे जेवढा मापाचा लघुकोन घेणार आहोत तेवढ्याच मापाचा इथे बी ठिकाणी लघुकोन घ्यायचा आहे. तर साधारणपणे आपण लघुकोन 30-40 असा घेऊ शकता. इथे आपण ए ठिकाणी 40 अंशाचा लघुकोन घेऊया. तर इथे ए ह्या ठिकाणी लघुकोन घ्यायचा आहे 40 अंशाचा. 30चा बी घेऊ शकता. लघुकोन म्हणजे 90 पेक्षा कमी घ्यायचा आहे. आपल्याला 40 अंशाचा कोन घ्यायचा आहे. तर इथे 0, 10, 20, 30, 40 तर अशा प्रकारे आपण 40 अंशाचा कोन घ्यायचा आहे. आणि आपण पट्टीने हे जोडूया. आता इथे आपण 40 अंशाचा कोन घेतलेला आहे, म्हणजे लघुकोन घेतलेला आहे, तो लिहिण्याची गरज नाही. आता इथे 40 अंशाचा कोन घेतलेला आहे, तर बी ठिकाणी सुद्धा आपल्याला 40 अंशाचा कोन घ्यायचा आहे. 40 अंशाचा कोन घेण्यासाठी 0, 10, 20, 30, 40 अशा प्रकारे आपण 40 अंशाचा कोन मार्किंग केलेला आहे. आता आपण हे पट्टीने जोडूया. तर हे इथे बांध दाखवूया. कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्यायचं आहे. साधारणपणे 5 भाग बसतील अशा प्रकारचा अंदाज घ्यायचा आहे. साधारण आपण एवढा अंदाजे माप घेऊया आणि ए पासून 5 भाग घेऊया. तर ए वर लोखंडी टोक ठेवूया. ए वर ठेवून एक भाग केला, त्यालाच अंतर न हलवता आता तिथे पुढे लोखंडी टोक ठेवा. आता पुढे 2, परत पुढे सरकवा, 3, त्या पुढे लोखंडी टोक ठेवा, 4, त्यानंतर 5. आता हे जे अंतर आहे ते अंतर न हलवता तेच स्टेप आपण बी कड करूया. अंतर हलवू द्यायचं नाही. बी वर लोखंडी टोक ठेवलं, टोक ठेवून पहिला भाग, त्यानंतर पुढे परत लोखंडी टोक ठेवून 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4 आणि 5. अंतर न हलवता आपण 5 भाग घेतलेले आहेत. आता ए पासून पहिला भाग A1, A2, A3, A4 आणि A5. त्यानंतर B1, B2, B3, B4 आणि B5. अशा प्रकारे आपण 5 समान भाग केलेले आहेत. तर शेवटचे भाग जोडूया आपण. त्याच पद्धतीने इथे हा शेवटचा भाग बी ला जोडूया. तर अशा प्रकारे आपण हे 5 टोटल भाग केलेले आहेत. आता ह्याच्यापैकी जर ह्या सगळे जोडायचे असतील तर आपण हे एकमेकांना जोडू शकता. आता जर ह्याचे ए बीचे जर आपल्याला ए बी रेषाखंडाचे आपल्याला 2/3 अशा प्रकारे जर भाग करायचे असतील, 5 भागामधले 2/3, तर पहिल्या 2 भाग आणि नंतरचे 3 भाग असे तुम्ही करू शकता. तर इथे पहिले 2 भाग म्हणजे A2 ला A3 असं जोडावं लागेल. तर 2/3 तर पहिले 2 भाग, त्यानंतर पुढचे 3 भाग. तर 2/3 किंवा 5 भाग करायचे असतील तर आपल्याला हे प्रत्येक ठिकाणी जोडत जावं लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही जे प्रमाण दिलेले त्या पद्धतीने ह्या रेषाखंडाचे भाग दाखवू शकता. रेषा ए बी बाहेर पी बिंदू घेऊन बिंदू पी मधून रेषा ए बी ला लंब काढा. आता या ठिकाणी रेषा ए बी आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल. रेषा ए बी आपल्याला काढायची आहे. तर रेषा ए बी ही काढलेली आहे.
ला नाव देऊया आपण ए बी. आता रेषा ए बीच्या बाहेर इथं रेषा ए बीवर नाही सांगितलेलं आहे. रेषा ए बी सोडून तुम्हाला वरच्या बाजूनी खालच्या बाजूनी कुठेही पी बिंदू घ्यायचा आहे. तर इथे आपण ह्या ठिकाणी पी बिंदू घेऊया आणि ह्या पी बिंदूतून आपल्याला रेषा ए बीवर लंब काढायचा आहे कोनमापकाचा वापर न करता. आता इथे कंपासच्या साहाय्याने आपण पी बिंदूतून रेषा ए बीवर लंब कसा काढायचा आहे तो बघणार आहोत. कंपासच्या साहाय्याने ह्या बिंदूतून आपल्याला रेषा ए बीवर लंब कसा काढायचा आहे तो बघायचा आहे. तर इथे पी बिंदूवर आपण लोखंडी टोक ठेवूया आणि ह्या रेषेपेक्षा थोडंसं जास्त, ह्या रेषेपेक्षा पी बिंदूवर लोखंडी टोक ठेवलं, ह्या रेषेपेक्षा थोडंसं जास्त अंतर घेऊन आपल्याला चाप घ्यायचा आहे. रेषा ए बी पेक्षा थोडंसं अंतर जास्त घेऊन आपण चाप घ्यायचा आहे. तर ह्या बिंदूतून आपल्याला लंब काढण्यासाठी ह्या प्रकारची कृती झाल्यानंतर इथे आपल्याला दोन बिंदू मिळतील. तर हा एक्स आहे आणि हा वाय आहे. एक्स वाय हा जो रेषाखंड मिळालेला आहे त्याचा लंबदुभाजक काढायचा आहे. इथे एक्स वाय हा रेषाखंडाचा लंबदुभाजक काढताना वायवर लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि एक्स वायच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी चाप टाकायचे आहे. आता अंतर न हलवता आपल्याला एक्स वर ठेवायचं आहे आणि एक्स वर ठेवून पुन्हा त्याला जोडणारा कंस करायचे आहेत. आता आपल्याला हे जे दोन बिंदू मिळतील तर हे दोन बिंदू आणि पी बिंदू हे एका रेषेत आले पाहिजेत आणि हे जोडल्यानंतर आपल्याला तर ह्या पी बिंदूतून इथे लंब मिळेल. इथे एम नाव देऊया. तर ही पी एम ह्या पद्धतीने आपल्याला पी बिंदूतून लंब काढता येईल. जर रेषेच्या बाहेर बिंदू असेल तर ह्या प्रकारची आपल्याला रचना कंपासच्या सहाय्याने करून लंब काढता येतो. रेषा पी क्यू वर कुठेही बिंदू ए घेऊन बिंदू ए मधून रेषा पी क्यू ला लंब काढा. त्यासाठी आपण रेषा पी क्यू काढूया. तर सुरुवातीला आपण रेषा पी क्यू काढलेली आहे. तर इथे आपण याला नाव देऊया पी आणि क्यू. आता ह्या रेषा पी क्यू वर कुठेही, आता रेषेच्या बाहेर नाही म्हटलं, आपल्या रेषेवर म्हटलेलं आहे. तर रेषेवर आपल्याला कुठेही तुम्ही ए बिंदू घेऊ शकता. रेषेचे जे बिंदू आहेत त्या रेषेवर समजा इथे तुम्ही कुठेही घेऊ शकता ए बिंदू. तर इथं ए बिंदू घेतला मी. ए ह्या बिंदूतून आपल्याला या पी क्यूला लंब काढायचा आहे कोनमापकाचा वापर न करता. आता कोनमापकाचा वापर न करता आपल्याला जर लंब काढायचा असेल तर तो कंपासच्या सहाय्याने काढावा लागेल. एखादा बिंदू रेषेवर असेल तर लंब कसा काढायचा आहे तो बघणार आहोत आपण. तर इथे रेषा पी क्यू वर आपण ए हा कुठेही बिंदू घेतलेला आहे. आता ए ह्या बिंदूतून कोनमापकाचा वापर न करता कंपासच्या सहाय्याने लंब कसा काढायचा त्यासाठी आपण ए वर लोखंडी टोक ठेवणार आहोत आणि अंदाजे त्याच्या डाव्या बाजूला जेवढं अंतर घेणार आहोत तेवढंच उजव्या बाजूला घ्यायचं आहे. तर दोन्ही बाजूला समान अंतर घ्यायचे आहेत. तर आपल्याला दोन बिंदू मिळतील. पहिला हा जो बिंदू आहे तो एक्स आहे आणि हा जो दुसरा आहे तो वाय आहे. ए ह्या बिंदूच्या डाव्या बाजूला जेवढं अंतर आहे तेवढंच उजव्या बाजूला घेतलं. त्यांना एक्स आणि वाय असे दोन बिंदूंना नावं दिलेली आहे. आता एक्स वाय ह्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढायचा आहे. म्हणजे एक्स वायच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे ए पेक्षा थोडं जास्त. तर निम्म्यापेक्षा जास्त अंदाजे अंतर घ्यायचं आहे. पहिल्यांदा वाय वर ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूने एक चाप टाकायचा आहे आणि खालच्या बाजूने एक चाप टाकायचा आहे. आता अंतर न बदलता तेवढंच तुम्हाला एक्स वर ठेवायचं आहे आणि जो आपण चाप घेतलेला आहे त्याला जोडणारा कंस करायचा आहे. हे जे बिंदू मिळालेले आहेत कंसाचे ते आपण जोडूया. तर इथे हे सगळे बिंदू हे तिन्ही बिंदू एका रेषेमध्ये आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण
ए ह्या बिंदूतून लंब काढले, इथं आपण नाव देऊ शकता एल. तर ही एल रेषा जी आहे ती ए बिंदूमध्ये लंब होईल. रेषा एम काढा. रेषा एम बाहेर बिंदू पी घेऊन त्या पी बिंदूतून रेषा एम समांतर रेषा एल काढा. तर इथे आपण सुरुवातीला रेषा एम ही काढूया. ही रचना आपण दोन पद्धतीने करू शकतो. त्यासाठी आपण दोन ठिकाणी रेषा एम काढूया. तुम्ही कोणत्याही एका पद्धतीने ही रचना करू शकता. इथे आपण दोन्ही पद्धतीने ही रचना करणार आहोत. इथे रेषा एम काढलेली आहे दोन ठिकाणी. इथे रेषा एम, ही रेषा एम. आता इथे रचनेचा पहिला प्रकार बघणार आहोत आपण आणि इथे रचनेचा दुसरा प्रकार बघणार आहोत. त्यासाठी आपण रेषा एम च्या बाहेर पी बिंदू घेऊया. इथे समजा मी पी बिंदू घेतला आणि इथे सुद्धा पी बिंदू घेतला. आता रेषा एम च्या बाहेर पी बिंदू आहे. इथे सुद्धा रेषा एम च्या बाहेर पी बिंदू आहे. अंतरकोन पूरक असतात यासाठी लंब दुभाजकाचा उपयोग करून इथे रेषा एम ला पी बिंदूतून समांतर रेषा एल काढणार आहोत. आणि इथे व्युत्क्रम कोन एकरूप असतात, तर इथं एकरूप कोनाचा गुणधर्म वापरून रेषा एम ला पी बिंदूतून रेषा एल समांतर काढणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपण पहिली रचना करूया. पी बिंदूतून समांतर रेषा काढण्यासाठी लंब दुभाजकाचा वापर करायचा आहे. पी बिंदूवर लोखंडी टोक ठेवून रेषा एम पेक्षा थोडंसं जास्त अंतर घेऊन आपल्याला चाप करायचा आहे. ते चाप घेतलेला आहे. या चापमध्ये आपल्याला हा रेषाखंड मिळालेला आहे. तर याला नाव देऊ आपण एक्स आणि वाय. तर ह्या एक्स वायचा आपण लंब दुभाजक काढूया. सुरुवातीला आपण वायवर लोखंडी टोक ठेवूया आणि या एक्स वायच्या निम्म्यापेक्षा जास्त अंदाजे अंतर घेऊन वरच्या बाजूने एक चाप आणि खालच्या बाजूने एक चाप असं आपण कृती केलेली आहे. आता अंतर न बदलता आपल्याला एक्स वर ठेवायचं आहे आणि जे चाप आपण घेतलेले आहे त्यावर कंस करायचे आहेत. अंतर बदलू द्यायचं नाही. तर हे जे बिंदू मिळतील आपल्याला, तर हे बिंदू आणि पी बिंदू हे एका रेषेमध्ये आले पाहिजेत. तर हे सगळे बिंदू जे आहेत, तर अशा प्रकारे आपण इथे पी बिंदूतून इथे पहिल्यांदा लंब काढून घेतलेला आहे. पी बिंदूतून रेषा एम ला समांतर रेषा काढण्यासाठी आपण आता पी वरून वरच्या बाजूने जेवढं अंतर आहे तेवढंच खालच्या बाजूने घेणार आहोत. वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने समान अंतर घेणार आहोत. आता इथे समजा आपण इथे ए बिंदू घेतला आणि इथे बी बिंदू घेतला. आता हा जो ए बी भेटलेला आहे त्याचा परत लंब दुभाजक काढायचा आहे. तर त्यासाठी बी वर लोखंडी टोक ठेवूया आणि निम्म्यापेक्षा जास्त अंदाजे अंतर घेऊन या डाव्या बाजूनी आणि उजव्या बाजूनी चाप घेऊया. पुन्हा तेच अंतर न हलवता आपल्याला ए वर ठेवायचं आहे आणि जे चाप घेतलेले आहेत, त्यावर कंस मिळवायचा आहे. तर जे चाप घेतलेले त्यावर आपल्याला कंस मिळवायचा आहे. तर हे बिंदू जे मिळालेले आहेत ते बिंदू आणि पी बिंदू एका रेषेत येतील आणि हे जोडूया आपण. अशा प्रकारे आपण ही एल रेषा काढलेली आहे. एल रेषा ही पी बिंदूतून जाते आणि इथे 90 अंशात छेदते. इथे 90 अंश आणि 90 अंश असे 180 होतील आणि हे जे आहेत ते एकमेकांचे अंतरकोन आहेत. अंतरकोन पूरक असतात. या पद्धतीने रेषा समांतर होतील. तर कोन दुभाजकाचा वापर करून आपण रेषेच्या बाहेरील बिंदूतून रेषेला समांतर रेषा कशी काढायची त्यासाठी ही रचना शिकलेलो आहोत. आता इथे सुद्धा आपण समांतर रेषा काढू शकतो, पण इथे गुणधर्म वेगळा वापरायचा आहे. तर इथे आपण व्युत्क्रम कोन एकरूप असतात हा गुणधर्म वापरून रेषा समांतर काढू शकतो. परीक्षेला तुम्हाला रेषा समांतर काढायची असेल तर यापैकी जी सोपी वाटते ती करू शकता तुम्ही.
आता त्यासाठी जर व्युत्क्रम कोनचा वापर करायचा असेल तर आपण कशा पद्धतीने करूया, तर इथे पी बिंदूतून रेषा एम वर तुम्हाला अंदाजे कोन घ्यायचा आहे. इथे पी बिंदूतून जाईन अशा प्रकारे कोन घ्या. तर इथे ही रेषा आपण जोडलेली आहे. समजा इथे हा ए बिंदू आलेला आहे. आता आपण इथे अंदाजे रेषा काढलेल्या आहे. ह्या पी बिंदूतून आपल्याला एम ला समांतर रेषा काढायचे. तर इथे जो कोन होईल तोच इथे जर कोन झाला तर इथे व्युत्क्रम कोन एकरूप होतील. आता आपल्याला हा जो कोन आहे तेवढाच कोन पी जवळ झाला पाहिजे. तर इथे ए जवळ आपण कोन घेऊया. आपण ए वर लोखंडी टोक ठेवूया. अंदाजे अंतर घेऊन यावर कोनावर चाप टाकूया. आता हेच अंतर न बदलता पी वर ठेवायचं आहे आणि तेवढ्याच अंतरवर आपल्याला दुसरा चाप टाकायचा आहे. तर हा जो ए कोन आहे त्यामधलं जे अंतर आहे तेच अंतर आपल्याला वरच्या कोनामध्ये घ्यायचं आहे. तर हे अंतर बरोबर तुम्ही मोजा. ह्या कोनाचं अंतर आपण मोजूया आणि एवढंच अंतर आता ह्या कोनापासून आपण कंस मिळवूया. तर हे जे अंतर होतं एचं तेच अंतर आपण इथं ठेवून चाप घेतलेला आहे. तर हा जो बिंदू मिळेल तर हा जो कोन आहे तेवढाच कोन आपण पीच्या ठिकाणी घेतलेला आहे. तर अशा प्रकारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात हा गुणधर्म वापरून आपण समांतर रेषा काढू शकतो. तर ह्या पद्धतीने आपण रेषा एम ला समांतर रेषा एल काढलेली आहे. तर इथे आपण व्युत्क्रम कोन एकरूप असतात ही जी झेड आकृती आहे त्यामध्ये व्युत्क्रम कोन एकरूप असतात हा गुणधर्म वापरून समांतर रेषा काढलेली आहे. इथे आंतरकोन पूरक असतात हा गुणधर्म वापरून रेषा समांतर काढलेली आहे. यापैकी कोणती एक प्रकार तुम्ही लक्षात ठेवून समांतर रेषा कशी काढायची ही तुम्ही रचनेमध्ये करू शकता. त्रिकोण DEF असा काढा. DE बरोबर 6.5 सेमी, कोन E बरोबर 50 अंश, कोन F बरोबर 30 अंश आणि रेख EM लंब DF काढून EM मोजा. आता आपल्याला ही रचना करण्यासाठी पहिल्यांदा त्रिकोण काढून घ्यावा लागेल. त्यासाठी तुम्हाला त्रिकोणाची कच्ची आकृती काढावी लागेल. तर इथे कच्ची आकृती काढूया. त्रिकोण DEF आपण कच्चा काढूया. इथे DEF यामध्ये डी ही डी जी बाजू आहे ती 6.5 सेमी घ्यायची आहे. त्यानंतर ई कोन हा 50 अंशाचा घ्यायचा आहे आणि एफ कोन हा 30 अंशाचा घ्यायचा आहे. आपल्याला डी ही बाजू दिली असेल तर आपण डी पासून सुरुवात करणार आहोत. परंतु इथे ई कोन 50 अंशाचा दिलेला आहे तर इथे डी कोन द्यायला पाहिजे पण तो दिलेला नाही. तर तो आपण काढू शकतो. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. तर हा 50 अंशाचा आहे हा 30 अंशाचा आहे म्हणजे दोघांची बेरीज ही 80 अंश होईल. तर 180 मधून जर हे 80 वजा केले तर हा जो कोन आहे तो 100 अंशाचा राहील. म्हणजे डी कोन 100 अंशाचा घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा. आता सुरुवातीला आपण डी ही जी बाजूची लांबी दिलेली आहे त्यापासून आपण सुरुवात करूया. शून्यापासून सुरुवात करू. तर 6.5 म्हणजे 6च्या नंतर मिलीमीटरचे 5 घरं. तर इथे 6.5 तर हा रेषाखंड आपण जॉईन करूया. तर हा डी आणि हा ई आहे. सुरुवातीला आपण DF ही 6.5 सेंटीमीटर घेतलेली आहे. आता डी ह्या ठिकाणी आपण 100 अंशाचा कोन घेऊया. तर इथे शून्यापासून 100 या ठिकाणी येतात. तर हे आपण पट्टीने जोडूया. पुढेपर्यंत जोडूया. आता इथे आपण 100 अंशाचा कोन घेतलेला आहे. हा ई जो कोन आहे तो आपल्याला 50 अंशाचा घ्यायचा आहे. ई कोन 50 अंशाचा घेऊया.
इथे 0, 10, 20, 30, 40, 50 आपण इथे 50 वर आपण मार्किंग केलं. तर ई कोन आपण 50 अंश घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे एफ बिंदू मिळेल. तर हा 50 अंशाचा कोन आहे. आता आपल्याला हा ई पासून या डी एफ वर लंब काढायचा आहे. त्यासाठी हा डी एफ पुढे वाढवूया. तर इथे हा एफ 30 अंशाचा दिलता. तर हा डायरेक्टली हा 100 आहे, 50 आहे. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. तर हा डायरेक्ट 30 अंश येईल. ई एम जो आहे तो डी एफ वर लंब टाकायचा आहे. त्यासाठी ही डी एफ जी आहे ती पुढं आपण वाढवूया. अंदाजे आपण पुढे वाढवूया. डी एफ जो आहे अंदाजे पुढं वाढवलेला आहे. डी एफ पुढं वाढवूया आपण. इथे कोणताही तुम्ही बिंदू घेऊ शकता. ई हा बिंदू ह्या डी एफ रेषेच्या बाहेर आहे. तर रेषेच्या बाहेर बिंदू असेल तर त्यातून लंब कसा काढायचा आहे त्यासाठी ह्या ई वर लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि या डी एफ पेक्षा थोडंसं जास्त अंतर अंदाजे घ्यायचं. ह्या डी एफ पेक्षा थोडंसं जास्त अंतर आणि कंस करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला कंस करायचा आहे. आपल्याला दोन बिंदू मिळालेले आहेत. तिथे हा एक्स आहे, हा वाय आहे. आता एक्स वाय जो रेषाखंड आहे त्याचा आपण लंब दुभाजक काढूया. आता आपण वाय वर ठेवून एक्स वायच्या निम्मेपेक्षा थोडंसं जास्त अंतर घ्यायचं आहे अंदाजे आणि वरच्या बाजूने एक कंस आणि खालच्या बाजूने एक कंस. तेच अंतर न बदलता आपल्याला एक्स वर ठेवायचं आहे आणि याला छेदणारे कंस करायचे आहेत. तर इथे यांना छेदणारे आपण कंस केलेले आहेत. आता हे जे बिंदू मिळतील आपल्याला तर हे बिंदू आपण जर जोडले तर हे ई बिंदूतून आपण जोडल्यानंतर आपल्याला हा ई बिंदूतून लंब मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याला ई एम इथे एम बिंदू येईल. तर ई एम हा लंब मिळेल डी एफला. तर ह्या पद्धतीने ही रचना पूर्ण करता येईल. कोणतीही रचना असेल तर ती व्यवस्थित येण्यासाठी त्याचा व्यवस्थित सराव केला पाहिजे आणि अनेक उदाहरणं तुम्ही सोडवली पाहिजे आणि त्याची रचना केली पाहिजे. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.